गांधी यांनी आरक्षणाविरोधात संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर वंचित बहुजन आघाडी आक्रमक झालेली आहे। आज वंचित बहुजन आघाडीने खासदार बळवंत वानखडे यांच्या घरावर धडक मोर्चा आणलेला होता। आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत। काय सांगाल भाऊ, आज तुम्ही खासदार बळवंत वानखडे यांच्या घरावर मोर्चा आणला, काय तुमची मागणी? आम्ही हे बघा, आम्ही संततावादी लोक आहोत, आम्ही बाबासाहेब संविधानाला मानणारे लोक आहोत, म्हणून आम्ही इथं मोर्चा आणलेला नाही, हे लक्षात घ्या। आम्ही इथं मोर्चा आणलेला नाही, आम्ही इथं निवेदन द्यायला आलो होतो। शांततेच्या मार्गाने आम्ही आमचं निवेदन स्वीकारण्यासाठी त्यांना आलो होतो इथं, परंतु इथल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमचं निवेदन न घेता गोंधळ घातला, शिवीगाळ करण्यासाठी। अजूनही पहा ते शिवीगाळ करत आहेत का गोंधळ घालत आहेत, ते बघा गोंधळ घालत आहेत। आमचं निवेदन त्यांनी घेतलं नाही, गोंधळ घालण्यास सुरुवात केली, म्हणून आम्हाला काय करावं लागलं इथून। अजूनही बघा, आमची भूमिका सुद्धा तरी आणून घेतली नाही। आमची भूमिका राखण्यासाठी आपण तुमची भूमिका काय होती? तुमची भूमिका नेमकी भूमिका गेल्या 2-3 दिवसाआधी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळेस आपण होता। भूमिका तेव्हाही सांगितली, पण पुनश्च सांगतो की जे राहुल गांधी आहेत त्यांनी परदेशात जे वक्तव्य केलं आरक्षण या देशाच्या परिस्थिती बाबतीत, किंवा आम्ही जेव्हा परिस्थिती आमच्या सत्तेत आलो तेव्हा आम्ही राहुल गांधी म्हणत होते की आम्ही आरक्षण संपवू, त्या संपूर्ण भारतात त्यांचा निषेध काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष म्हणून जे संविधानवादीचे आरक्षणवादीचे मतं घेतले आणि सांगतात की आम्ही संविधानाचे रक्षण करते आहोत, या काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षाचा राहुल गांधींचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी आलो। आणि मेन म्हणजे की इथले जे आरक्षणवादी एसटीतून निवडून आलेले खासदार आहेत, आज आम्ही यांच्या घरावर तीव्र निदर्शने शांततेत केली। पण महत्वाचा मुद्दा असा की कसा आहे, एक कमळ आणि हात दोन्ही सारखेच आहेत हे आज सिद्ध झालं यांचा गोंधळ बघून। कारण की यांना ज्या गोष्टी मांडायला पाहिजेत, आरक्षित वर्गातून आपण निवडून आलो, आरक्षित वर्गातून आपण निवडून येतो आणि आरक्षणासाठी एसटीच्या आरक्षणासाठी आपण भांडू शकत नाही, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। म्हणून आमची विनंती होती यांना, त्यांनी तर निवेदन घेतलंच नाही। काही जण आहेत काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली आणि विशेषतः म्हणजे आताही निषेध चालूच आहे, ऑन रेकॉर्डेड चालू आहे, बघून घ्या। महत्वाची भूमिका आहे की त्यांना आमची पुन्हा विनंती आहे, आमचं निवेदन तर स्वीकारलंच नाही, तर विनंती अशी आहे की जर यदा कदाचित राहुल गांधींनी आरक्षण संपूर्ण भारतातल्या संपूर्ण आरक्षणवाद्याची जर माफी मागितली नाही, ही चूक झाली, या खासदारांनी मान्य करावी, नाहीतर इथल्या खासदार साहेबांनी राजीनामा द्यावा, ही मान्य मागणी। काय सांगाल? आंदोलन चिघळण्याचा संबंधच नाही, वंचित बहुजन आघाडीनं फक्त आम्ही निवेदन देतो एवढंच म्हटलं। परंतु संतोष भाऊ कोल्हे बोलले, साजरे बोलले, अंकुश बोलला, साजरा बोलला, संजीव भाऊ बोलले, साजरा बोलले, पण तो एक बीजेपीचा भामटा माणूस अति येऊन आम्हाला आंबेडकरी चळवळ सांगते आणि या आमदार खासदार साहेबाच्या घरासमोर खासदार साहेबाले चमचे गिमचे म्हणते, हे बरोबर नाही, हे लोकशाहीला पटणार नाही किंवा बाळासाहेबांच्या पक्षालाही पटणार नाही। त्यांचं म्हणणं होतं की आम्ही निवेदन घेऊन या ठिकाणी शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आलो होतो। शांततेने त्यांनी निवेदन दिलंच नाही ना, आम्ही निवेदन स्वीकारलं, याच्यातला प्रश्न नव्हता। हे भाषण द्यायची वेळ नव्हती आणि भाषण द्यायची जागाही नव्हती, त्यांनी या लागत होतं निवेदन द्यायला होतं, निवेदन द्यायसाठी आम्ही हजर होतो आणि त्यांनी या ठिकाणी येऊन त्या आपल्या धैर्यवर्धन पुणकरांनी या ठिकाणी येऊन बळवंत वानखडे यांना चमचा म्हणणं हे गैर आहे, हे बाळासाहेब आंबेडकरांनाही पटणारं शोभणारं वक्त नाही ते। मी किरण होले, जनविकास न्यूज, दर्यापूर।